गोंय विद्यापीठात दादागिरी चल्ल्या. सरकाराचो थंयच्या गडबड गोंधळात ताबोच ना. जे तरेन थंय कारभार चल्ला तो पळयत जाल्यार प्रश्न पडटा. गोंयांत युनिव्हर्सिटी आसा पूण युनिव्हर्सिटींत गोंय ना. विजय सरदेसायान सरकाराक धारेर धरलो. ताका युरिया आनी विरेशानूय बळिश्ट तेंको दिलो. आयज गोंय विद्यापीठ विधानसभेत गाजले वेगवेगळ्या विशया वयल्यान. विजय सरदेसायान पेपर फुटीचो विशय काडून समिती काडची अशें मागलें. ताचे हे मागणेकूय युरिया आनी विरेशान ताका सांगात दिलो. गोंय विद्यापीठाच्या कायद्यांत बदल करपाचेर विचार चल्ला. ह्या विशीं नव्या राज्यपाल कडेन चर्चा करतले. विद्यापीठांत प्रिफरन्स गोंयकारांकूच दितात. 3 खेपे जायरात दिवनूय योग्य उमेदवार मेळ्ळो ना जाल्यार भरतीचो नेम सदळ करतात. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगलें. युनिव्हर्सिटीन एक लेक्चर ताजे जे मेन फॅकल्टी आहा तांणी एक आर्टिकलां बरोवपाक स्टार्ट केली गेल्या आठवड्याच्यान. तूं पळय, NAC A+, a testament of Goa University's success. तातूंत कितें म्हणटा, इट इज क्रुशियल टू एक्नॉलेज that many faculty from outside Goa have played a significant role in the growth of the university. So ह्या आमकां आतां गोंयकारपण कितें तें आतां लेक्चरां बरोवन थंय मस्का पॉलिश करतात आपल्या वायस चान्सलराक आनी ही लेक्चरां ही आर्टिकलां बरयतात. आनी एक पळय, गोवा युनिव्हर्सिटी अँड डॉमिसायल फॅक्टर. अरे म्हळ्यार हे दादा जाले व्हडले, आतां आमकां भिवून थंयच्यान आर्टिकलां बरोवन न्यूजपेपराचेर आमदारांक भिवयतात. स्पीकर सर, when the house is in session, कितें कोणाक भिवयता? That is why I am asking the house committee, there should be legislative oversight. आणि मुखेलमंत्री जर म्हणटालो की ऍक्ट आपण रिव्ह्यू करता वा परतो नवो ऍक्ट करता, मे बी द टाइम हॅज कम. वायस चान्सलर आसा मिनीन तो एवरी टाइम येता आणि स्टेटमेंट आउट करता आणि गव्हर्नमेंटाक कांयच खबर आसना. आणि सडनली आता हो असो स्टेटमेंट जाला, आपण घेतलो फॅकल्टी, आपणाक जाय तशें करतले. कितें चल्लां स्पीकर सर? हेका लागून आमी म्हणटा की हाऊस कमिटी सगळ्यांक घेवचे मेंबर गोवा युनिव्हर्सिटी गोवा युनिव्हर्सिटी आमी सेवर जर कितें आसा गोंयकार कितें आसा तुम्ही हाडटले कोणाच्यान भरतले तोच विषय सांगला. तोच स्पीकरचा माझो सीएमान क्लॅरिफिकेशन दिवचे. ठीक आहे सर. दादा कितें जाला तूं गोवा युनिव्हर्सिटी गोंयांत आहा पूण गोवा युनिव्हर्सिटीन गोंय ना. युनिव्हर्सिटी आमची युनिव्हर्सिटी पयल्यात पयली. त्या खातीर थंयसर कोणाची भरती करता आसतना सुद्धा आम्ही अनलेस अँड अंटील 3दा ऍडव्हर्टाइजमेंट जाल्याशिवाय रिलॅक्सेशन दिना. परत एकदा सांगता, म्हणजे खंयचोय पोस्टाची रिक्रुटमेंट करता असताना त्या पोस्टा खातीर 3 फावटी ऍडव्हर्टाइजमेंट करता. 2 फावटी केल्या उपरांतूच केलं म्हणता हे भितले भितूर भरती करता. स्पीकर सर हांव एलायज करता हे भितले भितूर भरती करता. हांव तिजो कॅन्डिडेट गोंयकार. अरे बस स्पीकर सर, हे मुख्यमंत्री सांगता ते चुकला. कित्याक 2 पोस्ट अर्थ सायन्स डिपार्टमेंटान ऍडव्हर्टायज केल्ले, आमच्या पक्षाचे वर्करांनी वचून ताका घेराव केलो वायस चान्सलराक आणि मागीर ते पोस्टपोन जाले. तेन्ना खंयची ऍडव्हर्टायज आयिल्ले ताकय म्हाका प्लेस इट ऑन द टेबल ऑफ द हाऊस. स्पीकर सर, परत एकदा सांगता, गोवा युनिव्हर्सिटी ही गोंयकारा खातीर आसा. थंयसर शिकपा खातीर गोंयकार आसात. नो डाउट तू एक सिलेक्ट कमिटी आयकून घेवपाक तयार. स्पीकर सर, जेन्ना जेन्ना थंयसर भरती जाता तेन्ना पयलो प्रिफरन्स हो गोंयकाराकूच दिलो वता. कन्सर्न जर क्वॉलिफायड कॅन्डिडेट मेळ्ळो ना जाल्यार ते स्पेशल उपरांत दिता. माझे ताका एकूच सजेशन आसा, कारण आमी फाटली फावटी सांगलेले की युनिव्हर्सिटीच्या ऍक्टात आमी बदल करता. डेफिनेटली ताचो आमी विचार करता. गोंय विद्यापीठ पेपर फुटपाच्या प्रकरणाचो रिटायर्ड जज खांडेपारकारान दिल्लो अहवाल सरकार तपासता. ह्या विशींची सरकाराची शिफारस राज्यपाल आनी कार्यकारी समिती कडेन धाडटले. विद्यापीठाक शिक्षणीक ऑडिट आनी विजन डॉक्युमेंट करपाक सांगला अशें सीएमान सांगलें. गोवा युनिव्हर्सिटीन एक पेपर लीक जालो फिजिक्स डिपार्टमेंटान. आनीक हे शॉकिंग आशिल्लें कित्याक भुरगे एज वेल एज फॅकल्टी वर शॉक्ड बाय दीस. एक नवो रिक्रुटेड फॅकल्टी मेंबर ताणें कीज म्हणटा ते फॉर्ज केल्यो, assessed confidential documents from other faculty cabins to help his girlfriend. Speaker sir, the vice chancellor and the dean of the School of Physical Sciences appeared to be shielding this individual. Was a professor Allah. एक ऍक्टिव्हिस्ट आणि व्हिसल ब्लोअर काशीनाथ शेट्टीन हे पहिले भायर काढले. ताणे
आक्षे पुलीस स्टेशनाचेर कंप्लेन दिली. ही कंप्लेन रजिस्टर्ड झाली ना. रजिस्ट्रारान मागीर आवाज जातकर कंप्लेन फायल केली आणि ती केस रजिस्टर्ड झाली आणि मागीर सरकारान ही जस्टिस खांडेपारकर कमिटी 4 मेंबर कमिटी म्हणून ती फॉर्म केली. स्पीकर सर, पहिलो प्रश्न येता आणि ते मुखेलमंत्र्यान आन्सर करूंक जाय की जे मनीस ह्या प्रोफेसराक शिल्ड करूंक सोदताले म्हणल्यार व्हायस चान्सलर आणि रजिस्ट्रार, तांचेर एक्शन कित्याक घेवंक ना? गव्हर्नमेंट इज व्हेरी मच सिरियस म्हणून तर जस्टिस खांडेपारकर पटेली कमिटी आम्ही अपॉइंट केली. इफ आम्ही सिरियस नाशिल्ले जाल्यार अपॉइंट करचे नाशिल्ले. ही पहिली गजाल आसा. तांच्यांनी दिल्लो रिपोर्ट आम्ही एक्सेप्ट केला. ही दुसरी गजाल. आम्ही रिपोर्ट एक्सेप्ट केल्या उपरांत वी हॅव आवर सेक्रेटरी अँड आवर टीम इज गोइंग थ्रू द रिपोर्ट. न्यू चान्सलर मीन्स हॉनरेबल गव्हर्नर रिसेंटली जॉईन जाल्यात आताच त्यांच्यानी. आम्ही तांच्याय कडेन हो रिपोर्ट जो आसा तो दितले. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल हांच्याय कडेन आमचा रिपोर्ट प्लस आवर सजेशन्स आवर रिकमेंडेशन ज्यो त्या रिपोर्टाक धरून बाकीचे रिकमेंडेशन्स आसात ती करतले. तुम्ही जशें म्हटलां तशें एकाडेमीक ऑडिट आणि लॉंग टर्म विजन सरकाराचोय ध्येय आसा की हे दोन्ही गजाली जावपाक जाय.